बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांनी भरला उमेदवारी अर्ज। लक्ष्मी दत्ता काकस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे एकत्रित लढणार असल्यावर एकमत झालं आहे आणि आज बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून लक्ष्मी दत्ता काकस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं। अर्ज दाखल करताना आमदार धीरज लिंगाळे, ठाकरे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या अॅडव्होकेट जयश्री शेळके, डी.एस. लहाणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, काँग्रेस नेते अॅडव्होकेट विजय सावळे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान 3 दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती। मात्र काँग्रेसकडून सौ लक्ष्मी दत्ता काकस आणि वंचित पक्षाकडून सौ संगीता अर्चित हिवाळे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे बुलढाण्यात वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार की नाही याबाबत संभ्रम व्यक्त होत आहे। दरम्यान याबाबत काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाळे यांना विचारले असता सदर विषय हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येऊन सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। काँग्रेसकडून सौ लक्ष्मीताई दत्ता काकस यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो अर्ज दाखल करायकरताच आज आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आणि उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। 3 दिवसा अगोदर आपली पत्रकार परिषद झाली वंचित बहुजन आघाडीसोबत आणि आज वंचितकडून सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होत आहे। ठीक आहे, 2 दिवसापूर्वीची पत्रकार परिषद झाली होती आणि मलाही आता असं कळालं की वंचिततर्फे अर्ज भरतायत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन जे काही आहे ते येणाऱ्या या 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल। वंचितसोबत आपले काय हे ठरलं होतं? नाही, वंचितसोबत जी आघाडी ठरली होती ती बुलढाणा जिल्ह्यासाठी ठरली होती। त्यामध्ये वंचितला काही जागा घाटाखालच्या देण्याचं कबूल केलं होतं। त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं बोलणं झालं होतं, तर त्यामुळं हा जो काही विषय आहे हे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या लेवलवर सॉल्व करतील। 50-50चा फॉर्म्युला ठरला होता असा दावा वंचितकडून होता? नाही, असा कुठलाही दावा ठरला नव्हता, परंतु जीही काही बोलणी झालेली आहे ती प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे 1-2 दिवसात त्याचा जो काही प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल। महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अर्ज हा आज दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर इतरही प्रभागातील उमेदवारांचे महाविकास आघाडीचे 3 पक्षांचे उमेदवारी अर्ज आज काही प्रभागांचे दाखल करण्यात आले। महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष जिल्हाभरात एकत्र लढणार आहेत? अनेक ठिकाणी एकत्र लढतो आहोत, काही ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत, परंतु एक सर्वसमावेशकपणे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी आम्ही एकत्रितरित्या लढतो आहोत। 3-4 दिवसापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती। वंचितच्या उमेदवाराने या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे। या दोन्ही पक्षाची आघाडी होत असताना आपण मित्र पक्ष म्हणून आघाडीतील आपल्याला काही कल्पना होती का? नाही, एक लक्षात घ्या की काँग्रेसने काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याच्या संदर्भामध्ये ती संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती अशी एक मला माहिती आहे आणि आज जर त्या ठिकाणी वंचित आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर मला असं वाटतं की तो सर्वस्वी काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांमधला विषय आहे।